कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळालाय। अघोरी प्रकार हा उघड झालाय। चुटकी वाजवून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सध्या समोर आलेत। लहान मुलं, स्त्रिया आणि नागरिकांवर जादू टोणा केल्याचा प्रकार समोर आलाय। अनेक लोक मांत्रिक आणि भोंदूबाबाच्या जाळ्यामध्ये अडकल्याचंही समोर आलंय। अघोरी पूजा करत स्मशानामध्ये जाऊन भूत काढणं, करणी करण्याचे प्रकार हे उघड झालेले आहेत। कोल्हापुरातल्या या भोंदूगिरीचा कहर पाहायला मिळतोय। अनेक अघोरी प्रकार हे उघड झालेत। अनेक लोक मांत्रिकाकडून, भोंदूबाबाकडून असे अघोरी प्रकार करत असल्याचं समोर आलंय। या सगळ्या प्रकारासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, कोल्हापुरातला अतिशय धक्कादायक असा हा प्रकार। माधुरी बरोबर आहे। यापूर्वी देखील असे अनेक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले आहेत आणि या संदर्भात आपण सातत्याने त्याच्या बातम्या दाखवलेल्या आहेत आणि त्यापैकीच एक आता नवीन प्रकार समोर आलेला आहे। अतिशय मॉडर्न असा हा एक भोंदूबाबा दिसतोय, जो जीन्स मध्ये दिसतोय। काही स्त्रिया, काही लहान मुलं, नागरिक यांना त्यांनी वश केलंय की काय असेच त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे, कारण अशा पद्धतीच्या भोंदूबाबांना त्या ठिकाणी बळी पडताना हे सगळे लोक पाहायला मिळत आहेत। अनेक सुशिक्षित लोक देखील या अशा भोंदूबाबांच्या त्या ठिकाणी नादाला लागलेले आहेत आणि ते जे सांगतात ते करताना देखील दिसत आहेत। असाच हा प्रकार जो आहे तो या ठिकाणी दिसतोय। एका भगव्या वस्त्रामध्ये दिसतो, कधी दिसतोय, कधी जीन्स मध्ये दिसतोय। त्यामुळं अनेक लोक या अशा पद्धतीनं अडकल्यामुळं हा एक गंभीर समस्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बनलेली आहे। मात्र अशा पद्धतीच्या भोंदूबाबांच्या बातम्या दाखवून देखील अशांवरती कुठल्याही पद्धतीनं कारवाई होत नाही। पोलीस प्रशासन आम्हाला कोणाची तक्रार आलेली नाही, त्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही असं वारंवार सांगतात। त्यामुळं ह्या भोंदूबाबांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेव जे आहे ते वाढत असताना पाहायला मिळते। या सगळ्यांवरती जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मात्र हे सगळे प्रकार जे आहेत ते थांबणार नाहीत। यापूर्वी सातत्यानं आपण या संदर्भात आवाज उठवले, मात्र अजूनही त्यांच्यावरती कारवाई कुठलीही झालेली नाही आणि अशीच कारवाई जी आहे आता या अशा भोंदूबाबांवरती कधी होणार असा सवाल जो आहे तो आता आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून देखील विचारूया। आगामी निवडणुका देखील आहेत, या निवडणुकीच्या माध्यमातून देखील अशा भोंदूबाबांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कहर पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच या सगळ्यांवरती तात्काळ कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशीच मागणी आपण देखील करतोय। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। माझ्या आवडती वस्तू काय? काय?